हिंगनघाट नगर परिषद चुनाव में नगर अध्यक्ष पद के लिए हुए मुकाबले में डॉक्टर नैना उमेश तुलस्कर ने 18,075 मतों के भारी अंतर से ऐतिहासिक जीत दर्ज की है। मतदाताओं ने भाजपा की विकास नीति और विधायक समीर कुनावार के नेतृत्व में हुए कार्यों पर भरोसा जताते हुए स्पष्ट जनादेश दिया। वार्डवार परिणामों में भी भाजपा की मजबूत पकड़ देखने को मिली। कई प्रमुख वार्डों में भाजपा उम्मीदवारों ने निर्णायक जीत हासिल कर बहुमत को सशक्त किया। नतीजा आते ही शहर में जश्न का माहौल रहा। ढोल नगाड़ों और आतिशबाजी के साथ जीत का जश्न मनाया गया। नागरिकों ने इसे विकास और सशक्त नेतृत्व के समर्थन का जनादेश। भाजपाच्या नैना तुळसकर यांनी हिंगणघाट नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये 18,275 मतांनी घवघवीत असा विजय प्राप्त केला आहे। नैना तुळसकर या आता आपल्याबरोबर संवाद साधतील थोड्या वेळात। मोठ्या प्रमाणात भाजपाने हिंगणघाटमध्ये मुसळी मारली असून मोठ्या प्रमाणात भाजपाचे नगरसेवक आणि नगराध्यक्षावर विजय प्राप्त केला आहे। भाजपाच्या ज्या नगराध्यक्षा डॉक्टर नैना तुळसकर यांनी दणदणीत असा विजय 18,000 च्या वरती मताने प्राप्त केला आहे। नैना तुळसकर आपल्याबरोबर आहे। मला सांगा, आपला विजय झाला, काय बोलणार? मी तर सर्वप्रथम सर्व नागरिकांचे खूप खूप आभार मानेल, कारण एवढा विश्वास माझ्यावर सगळ्यांनी टाकलेला आहे आणि मला माहिती आहे सगळ्यांच्या अपेक्षा भरपूर आहे आणि त्या अपेक्षा मी एक चांगल्या पद्धतीने त्यांच्या पूर्ण करेल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद मानते। आणि हा विजय माझा नाहीये, एक प्रतिनिधी म्हणून मी तिथे राहणार आहे, पण हा सगळ्यांचा विजय आहे, लोकशाहीचा महिला विजय। प्रतिनिधी म्हणून नगराध्यक्ष 28 वर्षानंतर याला काय काय भूमिका राहील? महिला प्रतिनिधी, महिला म्हटलं की एक खूप सगळ्यांची काळजी घेणारी असते आणि मला असं वाटतंय की एक चांगल्या प्रकारे या गावाला मी एक न्याय देण्याचा प्रयत्न करेल आणि उत्तम प्रशासन इथलं चालवून दाखवेल, हा विश्वास मला आहे। एकूणच भाजपाच्या ज्या नगराध्यक्ष होत्या नैना तुळसकर यांनी एक मोठा विश्वास हिंगणघाट शहरासाठी दाखवला आहे। मोठा विजय इथे प्राप्त केला आहे। NBC न्यूजची पहिलीच प्रतिक्रिया देताना त्यांनी मोठा विश्वास प्राप्त। NBC न्यूज के लिए हिंगनघाट से रवीना की रिपोर्ट।